विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात विभागातून तसेच परराज्यातून दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे। या रुग्णालयात एकाच ठिकाणी मोठ्या आजारावर वैद्यकीय उपचार सुविधा उपलब्ध आहे। याचा समाजातील गोरगरीब रुग्णांना लाभ व्हावा यासाठी यंत्रणांनी वैद्यकीय उपचार सेवा सुविधांमध्ये आणखी चांगल्या प्रकारे वाढ करावी। आवश्यक बाबींची तातडीने पूर्तता होण्यासाठी वाढीव निधी मागणीचा परिपूर्ण प्रस्ताव शासनास सादर करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त तथा रुग्ण कल्याण नियामक समितीच्या अध्यक्षा श्वेता सिंघल यांनी दिले। येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली रुग्ण कल्याण नियामक समितीची सभा संपन्न झाली। त्यावेळी त्या बोलत होत्या। आमदार सुलभा खोडके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश आसोले, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे, विशेष कार्य अधिकारी डॉक्टर मंगेश मेंढे तसेच समितीचे सदस्य महावितरणाचे कार्यकारी अभियंता संजय सराटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहन पाटील, उपसंचालक माहिती अनिल आलूरकर आदी यावेळी बैठकीला उपस्थित होते। या प्रसंगी बैठकीत सर्वप्रथम 12 एप्रिल 2023 रोजी संपन्न झालेल्या रुग्ण कल्याण नियामक समितीच्या सभेचे इतिवृत्त समितीला वाचून दाखविण्यात आले। मागील आर्थिक वर्ष 2024 ते 25 मध्ये नियोजित कामांच्या यादीतील प्रत्यक्ष खर्चास मान्यता देण्यात आली। तसेच 2025 ते 26 या काळात वर्षात होणाऱ्या खर्चाचे नियोजन समितीसमोर सादर करण्यात आले। गत 3 वर्षातील वैद्यकीय उपचार व सोयी सुविधांवर झालेल्या खर्चांना विभागीय आयुक्त सिंघल यांनी आढावा घेतला। रुग्णालयात वीज पुरवठा 24 तास सुरू राहण्यासाठी विद्युत विभागाने नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम तात्काळ पूर्ण करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त सिंघल यांनी दिले। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।